निष्ठावंत आणि शिकारी हा जातीवंत असावा लागतो. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा धुरंधर व्यक्तिमत्व, तुमचा माझा सर्वांचा स्वाभिमान अभिमान, आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय भुसेसाहेब बोलतात. एकदा हात उंच, जोरदार टाळी. आदरणीय भुसेसाहेब. महेश महालेन करता टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आज योगायोगाची गोष्ट आहे, आनंदाचा दिवस आहे. आपल्या सोयगाव नवसाचे शहर प्रमुख माननीय अबुदादा पगार यांच्या मातोश्री आदरणीय लताताई मावशींचा वाढदिवस आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मालेगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून माननीय दिलीप तात्या भिकाजी बच्छाव यांची निशाणी काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सोयगावचे आपले सर्वांचे सहकारी ज्येष्ठ माननीय मनोहर बापू बच्छाव गेल्या अनेक वर्षांच्या पासून नुसतं सोयगाव न वसाहत नाही तर मालेगाव शहर असेल, तालुका असेल, शिवसेनेचा जबाबदारी कोणाचाही सुख दुःखाचा विषय असू दे, किंबहुना कुठेही थोडाफार किंतु परंतु झाला असेल तर अतिशय ज्येष्ठ नात्याने त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बसवणं, तो प्रश्न सोडवणं, कोणाचंही सुख असेल दुःख असेल तिथे धावून जाणं, असं एक चांगलं काम या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांच्या पासून पार पाडलेलं आहे. आणि मला वाटतं की मागच्या काळामध्ये आदरणीय आमच्या भगिनी जिजाताईंनी नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. ब गटातून आपल्या उमेदवार आहेत माननीय आशाताई प्रकाश आहिरे. यांची निशाणी काय आहे? धनुष्यबाण. जरा आवाज जोरात आला पाहिजे. धनुष्यबाण. थंडी कमी जोरात बोललं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून असेल, धार्मिक अनेक महिला भगिनींच्या संच असतील, स्वामी समर्थ या धार्मिक कार्याच्या माध्यमातून माननीय आशाताईंनी अतिशय चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि पाठीमागच्याही काळामध्ये नगरसेविका म्हणून
एक प्रभावी कारकीर्द विकासाची त्यांनी संपन्न केलेली आहे. क गटातून माननीय प्राचीताई नरेंद्र पवार यांची निशाणी काय? धनुष्यबाण. आपल्या वराणे गावाचे नामांकित पवार कुटुंब गेल्या जुन्या काळाच्या पासून अनेक लोकप्रतिनिधित्व नरूभाऊच्या आजोबांनी त्यांना न्याय दिलेला आणि आज तरुणांमध्ये नरेंद्र पवार कुठेही सुख दुःखाचा विषय असू दे, अनेक धार्मिक कार्यक्रम असू देत, गणेश उत्सव असू देत, नरेंद्र पवार अतिशय आघाडीने त्या ठिकाणी सहभाग घेतात. पण मला व्यक्तिगत जर विचाराल तर नरेंद्र पवारांच्याही एक पाऊल पुढे माननीय प्राचीताईंचं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे. प्रॉपर आपल्या टेहरे गावाच्या माहेरवासीन आणि अतिशय उत्स्फूर्तपणे गोरगरिबांची कणव, विकासाची कास अशा या प्राचीताई उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलेल्या आहेत. ड गटातून आपले उमेदवार आहेत निलेश दादा भगवान आहेर. यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मला वाटतं की निलेश ज्या पोटतिडकीने तळमळीने आपण बोलत होते, मला चांगलं आठवत आहे. कदाचित 30-35 वर्षापूर्वीचा तो काळ असेल. मला वाटतं की आपली जी शाळा आहे सर्वोदय शाळा, सर्वोदय शाळेच्या शेजारीच मी राहिला आणि निलेश आहेरांचे वडील प्राध्यापक म्हणून संस्थेत नोकरीला होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिशय मितभाषी आहेर सर. आणि मला चांगलं आठवत आहे की साधारणपणे 30-35 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी आपल्या या परिसरामध्ये म्हटलं तर तशी घरं पण कमी होती आणि या घरांच्या या कॉलन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पण सुविधा नव्हती. मला चांगलं आठवत आहे इथं जी विहीर आहे या ओपन स्पेस वरची, या विहिरीवर मोटारी बसून मग कॉलनीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करून पाईपलाईन नेली जायची आणि जे काही घराच्या वापराच्यासाठी जे पाणी लागायचं हे विहिरीचं पाणी या संपूर्ण परिसरामध्ये वापरलं जायचं. पिण्याच्या पाण्याच्यासाठी मला वाटतं की एका नाक्यावर एक वॉल असं लिकेज असायचा आणि त्या ठिकाणी पाण्याची डबकी भरून पाणी घरी पिण्याच्या पाण्यासाठी आणावं लागायचं. असा एक काळ होता. मला चांगलं आठवतंय की कॉलनीसह महाराष्ट्रामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये अतिशय टंचाई पिण्याच्या पाण्याची दुष्काळी परिस्थिती होती आणि मग त्या काळामध्ये जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून भरत काका पहिल्या टप्प्यामध्ये 2 टँकर आपण पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी
सर्व लोकसहभागातून उभे केले होते. माननीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या शुभ हस्ते ठाण्याला जाऊन आपण त्या टँकरचं उद्घाटन पण केलं होतं. मला चांगलं आठवत आहे की मग निलेश आहेर असतील, आपला बॉबी पाटील असेल आणि 97चे अनेक दीपक असेल, शैलेश सरोदे असेल, अवी असेल आणि खूप मोठी टीम. काही नवीन ताईंना कदाचित माहित नसेल, काही दिवसा तो टँकर ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम करायचा आणि रात्री त्या टँकरच्या माध्यमातून या संपूर्ण 9 मध्ये घराघरांमध्ये पिण्याचं पाणी हे सर्व पदाधिकारी रात्रभर जागून पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम करायचं. मला आनंद झाला. आता येत असताना जवळपास त्या काळाच्या पासूनचे जवळपास 90% सर्व टीम आजही तशीच्या तशी आहे. मला चांगलं आठवत आहे, निलेश आहेर इंजिनिअरिंग कॉलेजला कोपरगावला शिक्षणासाठी होता आणि त्या ठिकाणी त्याला जीएस झाला पाहिजे. कोपरगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी बोलायचे बाहेरचे की निलेश आहेर जीएस झाला पाहिजे आणि स्थानिक तिथले जे लोकल होते ते दुसरा बोलायचे. आम्ही धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांकडे गेलो होतो आणि साहेबांना आम्ही विनंती केली की सर्व विद्यार्थी बोलतायत की निलेश आहेर यांना जीएस करा. मला वाटतं की दिघे साहेबांनी सुद्धा कोपरगावला सूचना केली होती, निलेश आहेर कोपरगावला जीएस झाला ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. परंतु बाहेर गावचा जीएस कदाचित तू शेवटचाच असशील आणि नंतर जीएस या निवडणुकाच बंद झाल्या. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की हा फार जुना प्रवास आहे आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं होऊ शकते की थोडंफार कमी अधिक झालं असेल. कदाचित हीच जागा आहे नववसाहत मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेले आहेत या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. आणि म्हणून मला वाटतं की निलेश कोणाच्या सर्टिफिकेटची तुम्हाला आणि टीका टिप्पणी कोणी करायची, कोणावर करायची. सूर्यावर जर कोण थुंकायला घेत असेल तर ती थुंकी त्याच्या स्वतःच्या तोंडावर पडत असते. आणि म्हणून ज्याने कोणी टीका टिप्पणी केली असेल, मला वाटतं की पहिले त्याचं चारित्र्य तपासा. त्याचं चारित्र्य काय आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, किती चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, कुठे काय काय लांड्या लबाडी केलेली आहे. मला बोलायला नको, पण मी जर बोलायला लागलो, मागच्या 2 महिन्याच्या पूर्वीची पण मी गोष्ट काढू शकतो. 2 महिन्यापूर्वीच ही जोडगोळी नकली नोटांसाठी कुठे गेले होते आणि तिथे काय काय उद्योग केला. मला वाटतं की जर ठरवलं तर उद्याच्या उद्या 12च्या भाव जातील. नकली नोटा, त्याच्यामध्ये भांगडी.
आणि काय काय उद्योग केले ते पण मला माहिती आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत यांनी असाच अपप्रचार केला. कोण कोण काय काय ऍक्टिंग करायचा, कोण काय रील बनवायचा, कोण 100 रुपयाचं पार्लेजी बिस्किट वाटायचा आणि मी फार महान संत आहे असं दाखवायचे. मला वाटतं की अशा गोष्टींना भीक घालण्याची काही गरज नाही. समझदार को इशारा काफी आहे. आणि त्याला मी सांगू इच्छितो, जास्ती हुशाऱ्या जर केल्या कार्यक्रम लावून टाकू. आपण या भानगडीत जात नाही. आपण या गोष्टी देवावर सोपून देतो. जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात त्या खड्ड्यामध्ये तेच जातात. किती महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय पाहिलं. लोढा मार्केटच्या शेजारचं जरा हात वर करा. ताई कसं हॉस्पिटल आहे? चांगलं आहे. मला आपल्या सगळ्यांना आनंदाने सांगायचं आहे, फक्त 14 महिने झाले उद्घाटन होऊन हजारो महिलांवर उपचार करण्याचं पवित्र कार्य त्या महिला रुग्णालयाने संपन्न केलेलं आहे. 8,000 महिला डिलिव्हरी केसेस संपन्न झाल्या. 2,222 सीझर केस झाल्या. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं, नवीन पाहुणा येतो, खाजगी दवाखान्यामध्ये जर पेशंट टाकलं तर 10-20 हजार रुपये नॉर्मल डिलिव्हरी आणि 25-30 हजार रुपये सीझर केसला बिल द्यावं लागतं की नाही? आज 8,000चा जर आपण आकडा घेतला तर किती करोडो रुपये वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेलं आहे. मी विनंती करेल की टाळ्या वाजून आपण त्या हॉस्पिटलचं अभिनंदन करा. किती भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी मिळतो, जरा हात वर करा. सगळ्याच मिळेल राहणार. ही योजना कोणी आणली? ही योजना कोणी आणली? माननीय एकनाथजी शिंदे साहेब. टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. आता खूप या लाडक्या बहिणीतले खूप भाऊ आले पाहिजे, क्रेडिट घ्यायला पाहतायत. अरे 75 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा तुम्हाला सुचलं नाही. आता भाऊ व्हायला पाहतात पण बहिणी बोलतात नाही तू मला सावत्र भाऊश. आमचा भाऊ आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. एसटी मधून किती भगिनींनी प्रवास केला, जरा हात वर करा. सगळ्यांनी केला. पहिले किती भाडं लागायचं? पहिले किती लागायचं? फुल लागायचं. आता हे कोणी केलं? माननीय एकनाथजी शिंदे साहेब. टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. गोरगरिबांच्या साठी 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारे हे आपले नेते आहेत. आपल्या मालेगावचा विकास होतो आहे की नाही? सोयगाव नवसाचा विकास होतो आहे की नाही? आणि म्हणून हा विकासाची ही जी गंगा निघालेली आहे, हे याच गतीने जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर धनुष्यबाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नगर विकास डिपार्टमेंट हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आपल्याला निधीची काळजी करायची काही गरज नाही.
मागच्या महिन्यामध्ये 11 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या 11 नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 9 नगरपालिकेवर शिवसेनेने थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. 2 ठिकाणी युती होती. 9 पैकी 5 नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. मला वाटतं की राहुल बाबा सोनवणे आपल्या सटाणा बागलाण नगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि आपल्या मालेगावची सुकन्या हर्षदाताई नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. आता आपल्या मालेगाववर नाशिक, धुळे, मालेगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. नाशिक मध्ये पण शिवसैनिकांनी खूप मेहनत केलेली आहे. आपल्या मालेगावने पण मेहनत केलेली आहे. मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, 15 तारखेला नाशिकला पण मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे आणि 16 तारखेला नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना हे सहन होत नाही. जे समोरचे आहेत, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात कुठे होते? तुम्हाला आठवत असेल, साधारणतः 1.5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उमेदवार होते का नाही? मग आता जे भाजपच्या नावाने मत मागायला येत आहेत ते तेव्हा कुठे होते? ते दुसरीकडे होते. पॅकेज घेतलं आणि विरोधात होते. आता त्यांना पक्षाचा पुळका आला आहे. पक्षाच्या बाता करतायत. अरे 6 विधानसभांपैकी धुळे लोकसभेच्या 5 विधानसभेने लीड दिला. सटाण्याने लीड दिला. मालेगावने पण लीड दिला. 50-55 हजारच्या पुढे लीड दिला. परंतु या करंट्यांमुळे आपल्या महायुतीचा खासदार फक्त 3000 मतांनी पराभूत झाला. यांना लाज शरम वाटत नाही. यांना फक्त पैसा पाहिजे. आणि आता प्रचार काय करतायत? आम्ही रेल्वे आणू. निवडणूक कसली आहे? महानगरपालिकेची. आणि रेल्वे आणणार असा भाव चढेल जतस. यातले चंदनपुरींनी जत्रा मजार सोडी व्हायला पाहिजे. रेल्वे घेवाले. बरं, ती रेल्वे अशी येणार आहे, सटाणा नाका, सटाणा नाकावरून ॲरोमा स्टॉप, ॲरोमा स्टॉप वरून व्यंकटेश नगर, व्यंकटेश नगर वरून इंदिरा नगर, इंदिरा नगर वरतून मळी, मळी वरतून अयोध्या नगर, कलेक्टर पट्टा. अरे काय तुम्ही, ज्याने रेल्वे आणायची हे खासदाराचं काम आहे, त्याला तुम्ही पाडून टाकलं आणि तुम्ही आता रेल्वे आणायची बाता मारताय. बरं, या समोरच्या पॅनल मध्ये तर काही लोक इथं राहत पण नाहीत. ते बाहेर राहतात, उपरे आहेत आणि इथं उभे राहिले. मला आता श्रीरामनगरला एकाने सांगितलं, एक तरुण पोरगा आला, मला बोलतो की दादा भाऊ तुम्ही काळजी करू नका. बोलतो की एका जंगलामध्ये नदी वाहत होती, त्या नदीला पूर आला आणि मग नदीच्या एका थडीवर काही लांडगे, काही कोल्हे, काही उंदीर हे जमा झाले होते. आणि असे प्राणी जेव्हा एका बाजूला जमा होतात तर आपले जुने लोक सांगतात,
जेव्हा असे प्राणी एका बाजूला जमा होतात, कावळे, मांजरे, वटवाघूळ, तर तेव्हा असं समजायचं की त्या नदीच्या दुसऱ्या थडीला वाघ उभा आहे. त्यांना माहिती आहे. आणि आता चांगलं झालंय, हे सगळे एकत्र आलेले आहेत. कोणी मारामाऱ्या करायचं, एकमेकांचे कपडे फाडायचे, कोण शिवीगाळ करायचं, कोण एकमेकांविषयी काय काय बोलायचे. आता एकत्र आलेले आहेत. त्यांना माहिती आहे ते किती एकत्र आले तरी हा जनता जनार्दन वाघ नदीच्या दुसऱ्या बाजूला उभा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत वेळ कमी आहे, 7 मिनिटं बाकी राहणार. आपण कायदा मानणारे लोक आहे आणि म्हणून यांना वाटतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पण असाच प्रचार केला ना, खालच्या पातळीवरून बोलायचे. मी बोललो बोल, अरे तुझं चारित्र्य काय. आणि मी तर सांगू इच्छितो, मी जर बोलायला लागलो तर बाहेर तर जाऊ दे, पण तुम्ही घरी सुद्धा तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. आणि जनतेला पण माहिती आहे कोणाचे विचार काय आहेत, कोणाची वागायची पद्धत काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, माझ्या माय भगिनींचा सन्मान करा, ज्येष्ठांशी नम्रतेने वागा. आणि मग एका कार्यकर्त्याने त्याला विचारलं, का रे बाबा तुझ्या एकाच घरामध्ये 3-4 तिकीट का बरं घेतली. तर त्याने सांगितलं, म्हणजे मंत्री महोदय दादा भाऊ भुसेंनी एवढी कामं केली की त्यांच्या पॅनलच्या समोर कोण उभं राहायलाच बोलत नव्हतं, म्हणून आम्ही उभं राहिलो. आम्हाला बलिदान द्यावं लागलं. डॉक्टर, आता काही बलिदान देवाले उभं राहायचं तसं. अरे हो, खरंच विकास केलेला आहे की नाही. पूर्वी कृषी नगरच्या पासूनच पाणी यायचं. बँक कॉलनीची घरं तर त्या घरांमध्ये पाणी जायचं. गेल्या 5-7 वर्षांपासून कोणाच्या घरात पाणी गेलं का. कारण पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आपण केली. डायरेक्ट गिरणा नदीमध्ये पुराचं पाणी, पावसाचं पाणी वाहून जात आहे. एक काळ होता की प्यायला पाणी कमी पडायचं, पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली. अनेक ठिकाणी ओपन स्पेस, त्याला कंपाऊंड करणं, त्याचं सुशोभीकरण करणं, ही काम केली गेली. लहान मुलांच्यासाठी खेळण्या, ज्येष्ठांच्यासाठी सुविधा, माता भगिनींच्यासाठी सुविधा. आणि मला आपल्याला सांगायचं आहे, सटाणा नाक्यावरची गुंडगिरी, 2 नंबरी धंदे आपल्याला कॉलनीमध्ये आणायचे आहेत. तरुणांना आपल्याला बिघडवायचं आहे. आणि म्हणून पॅनल टू पॅनल धनुष्यबाणाला तुम्ही मत द्या. या सर्वांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. मंचावर बसलेल्यांच्या पैकी कधी कोणाशी चुकीचं वर्तन यांनी केलेलं आहे का. कधी कोणाचा अपमान केलेला आहे का. कधी कोणाला त्रास दिलेला आहे का. आणि हे पार्सल जर आले तर कदाचित चौकांमध्ये गुंडांच्या टोळ्या उभ्या राहतील. माझ्या माय भगिनींना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल. या गोष्टीचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करा.
यांना जनतेशी काय घेणं देणं नाही, यांना पक्षाचं पॅकेजशी महत्व आहे. काल पॅकेज आलेला आहे मोठा, त्याच्यात मारामाऱ्या सुरू घ्या वाटापाडावरतून. त्यांना वाटतं की आम्ही जनतेला पैशाने विकत घेऊ. अरे जनतेला जर पैशाने विकत घेता आलं असतं तर दादा भुसे सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेने 5 वेळेस निवडून दिलं नसतं. फार पैशांच्या बाता मारता, काम धंदे तर काही करत नाही. गुटखा, सट्टा, जुगार. आम्ही बोलतो की ज्याचं कर्म जसं असेल तसा तो भोगेल. काही गोष्टी आपण देवावर सोपवतो. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला विनंती करणार आहे, चारीचे चारी बटन आपल्याला धनुष्यबाणाचे दाबायचे आहेत. एक इकडे एक तिकडे बिलकुल करता कामा नये. आपल्या मालेगावचं, सोयगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं होत आहे. यांच्या पोटात दुखत आहे, यांना हे सहन होत नाही. मालेगावचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. आणि म्हणून आपली निशाणी, जरा जोरात, आपली निशाणी, आपली निशाणी, अरे खींच के तान. त्यातल्या त्यात सोयगाव आणि नववसात मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात धनुष्यबाण त्या बटन दाबली गेली पाहिजे. पुढच्या वेळेस जसं आता नवीन तरुणांना संधी मिळते आहे, पुढच्या वेळेस आणखी संधी देत जाऊ आपण. अनेक इच्छुक होते, काही काळजी करू नका. आणि म्हणून धनुष्यबाणाचे चारी बटन दाबा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. आपला भगवा झेंडा हा मानाचा डौलाने फडकू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.